संविधानाची उद्देशिका या धड्याचा अभ्यास करायला जात आहोत। चला तर आपण थोडीशी प्रस्तावना करूया की थोडीशी चर्चा। तर संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ असा कायदा आहे। त्याच्यानंतर कोणताही कायदा हा आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्या मागे काही उद्दिष्ट असतं, काही हेतू असतात आणि काहीतरी कारण असतं। आणि जेव्हा ते संपूर्णपणे स्पष्ट झाले ते आपले हेतू किंवा काही उद्दिष्ट, तर मग आपण सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी त्याच्यामध्ये केल्या जातात। त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा असा आहे की त्यांची जेव्हा आपण एकत्रितपणे आणि थोडक्यात अशी सुसंगत रीतीने मांडणी करतो म्हणजेच त्याला प्रस्तावना असं म्हणतात। आपण काही गोष्टी चर्चा करतो, काही मुद्दे स्पष्ट करतो, बरोबर। जसं की आता अभ्यासक्रमात सुद्धा काही आपले मुद्दे आहेत, काही ठळक आपले अजून काही शिकण्यासारखं असं आहे। तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण टप्प्याटप्प्याने ते व्यवस्थितरित्या मांडणी करून जेव्हा शिकतो तेव्हा ते आपल्याला पटकन आत्मसात करायला होतात किंवा आपल्याला त्याचं स्पष्टीकरण पटकन कळून येतं। तीच आहे प्रस्तावना। मग आता या प्रस्तावनेला उद्देशिका असं सुद्धा म्हणतात आणि या उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रस्ताविका किंवा सरनामा असे म्हटले जाते। काय म्हटलं जातं? प्रस्ताविका किंवा सरनामा। मग आता ही जे काही आहे ती उद्देशिका आपले उद्दिष्ट काय आहे, आपले हेतू काय आहेत हे स्पष्ट करते। चला तर मग आता आपण बघूया उद्देशिकाचं विस्तृतीकरण आपल्या सगळ्या मुद्द्यांमध्ये। आपण सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचं असतं, आपले काही प्रश्न पण आहेत की आपले उद्देश काय आहे, आपला हेतू काय आहे, आपलं कारण काय आहे, त्याच्यामध्ये मूल्य विचार आणि हेतू उदात्त आहेत ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या संपूर्ण तरतुदी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचे सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दाने होते। आपण या भारताचे लोक आहोत, आपण या भारताची प्रजा आहोत, बरोबर। मग भारताचे एक सार्वभौम असं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यामध्ये सांगितलेलं आहे। आपला देश कसा आहे? आपला देश हा विविध परंपरेने नटलेला देश आहे। आपल्या देशामध्ये विविध धर्माचे, विविध पंथाचे लोक राहतात। त्यांचे संपूर्णपणे रूढी परंपरा ह्या वेगवेगळ्या आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, पोशाख वेगळे आहेत, आहार वेगळा आहे। असं आपला विविध संपूर्ण ह्यानी नटलेला असा देश आहे। म्हणून हे सगळं काही आपल्याला भारतीयांचा आपला हा निर्धार त्या संविधानामध्ये सांगितलेला आहे। तसंच या उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून त्यानुसारच व्यवहार करण्याची हमी दिली आहे। म्हणजे आपण आपल्या ह्या देशामध्ये स्वतंत्र आहोत, आपल्याला न्याय हा संपूर्णपणे व्यवस्थित एक समान देण्यात येतो। त्याच्यामध्ये समता आहे, सगळं काही आहे, 3 मूल्य आहेत आपली, न्याय, समता आणि स्वातंत्र्य। आणि त्यानुसार आपल्याला व्यवहार करायचा आहे एकमेकांबरोबर। म्हणजे किती आपल्याला आपल्या देशाने आनंद आणि संपूर्णपणे एक सुरक्षितता दिलेली आहे आणि म्हणूनच आपल्या भारताबद्दल आपल्याला अभिमान वाटतो। चला पुढे जाऊया। आता थोडीशी आपले मुद्दे आहेत। तर सार्वभौम राज्य भारतावर आपण बघतोच आहे की बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत हा स्वतंत्र होऊन या ब्रिटिशांची राजवट तिथे संपलेली आहे आणि आपल्या भारताला सार्वभौमत्व असं राज्य प्राप्त झालं। आणि आपण काय काय केलं की आपल्या देशातील योग्य
वाटतील असे निर्णय घेण्यास आपण स्वतंत्र आहोत. तसेच एखादं परकीय नियंत्रणाखाली नसणं असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. कुठल्याही परकीय शक्तीच्या खाली आपण नाहीये, तर आपण एक स्वतंत्र असे राज्य आहोत. आपलं भारत राज्य आहे, आपला भारत देश आहे आणि त्याचे आपण स्वतंत्र असे नागरिक आहोत. त्याच्यानंतर आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट हे सार्वभौम प्राप्त करणे. म्हणजे काय, तर कोणाच्याही नियंत्रणाखाली आम्ही नाहीये. त्याच्यानंतर जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम असे अधिकार वापरण्याची परवानगी देते. पुढे आपल्या देशामध्ये अंतर्गत कोणते कायदे करावे हे आपला ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपण म्हणजे आपली जनता, आपण सर्वजण आणि जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता समाजवादी राज्य. समाजवादी राज्य हे असं असतं की तिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा समान असा हक्क असतो. कोणीही गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, सगळे समान आहे. त्याच्यानंतर संपत्तीचं केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. बरोबर. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष असं राज्य असतं आपलं, की उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितलेलं. मग ही धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्म आपले, आपण पहिल्यांदाच बघितलं चर्चा करताना की आपला देश हा एक सर्व धर्म भाव असा आहे. आपल्या देशामध्ये सगळ्या धर्माचे लोक राहतात. मग तिथं कसं आहे की धर्मनिरपेक्षता, कुठल्याही धर्माला कमी लेखायचं नाही, जास्त लेखायचं नाही, सर्व समान असं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर नागरिकांना आपल्या धर्माचं पालन करण्याची संपूर्णपणे स्वातंत्र्य आणि मुभा आहे. तसेच नागरिकांमध्ये धर्माच्या आपल्या आधारावर कुठलाच भेदभाव आपल्याला करता येणार नाही. समजलं हे सगळे मुद्दे? आता पुढे जाऊया. लोकशाही राज्य. आपलं राज्य कसं आहे? लोकांचं राज्य. म्हणजे लोकशाहीमध्ये काय असतं, तर राज्यकारभाराची सत्ता ही लोकांच्या हातात असते, म्हणजे आपण सर्वजण, आणि त्यांच्या इच्छेनुसारच सरकार निर्णय घेते आणि धोरणं आखते. सगळ्या काही म्हणजे सगळे कायदे वगैरे सगळं काही लोकांना समजून घेऊन ते सगळं काही तयार करतात. मग त्याच्यासाठी शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्वाचे असे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. मग असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणं हे शक्य नसतं. म्हणून मग काय करतात की ठराविक काळानंतर निवडणुका होतात. म्हणजे आपण आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा आणि मग निवडून आलेला प्रतिनिधी हा संविधानानं निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थेमध्ये जातात आणि मग संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी म्हणजे आपल्यासाठी निर्णय देतात. आलं लक्षात? तशा रीतीने हा प्रवास आहे आपल्या संपूर्ण संविधानाचा. आणि आपला पुढचा मुद्दा आहे गणराज्य. तर गणराज्य म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये लोकशाही बरोबरच गणराज्य पद्धत आहे आणि गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून ही निवडून घेतली जातात. बरोबर आहे? आपल्याकडून निवडून घेतली जातात. एकालाच कुणाला मत द्यायचं नाही, तर प्रत्येक जणाला हा हक्क आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ असं दिलेलं आहे की वंश परंपरेनुसार असं चालत तिथे नाही, सार्वजनिक पद चालत नाही, तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी पद ही सार्वजनिक असतात. सर्वसामान्यामध्ये सगळे लोक जे हुशार असतात, तज्ञ असतात, त्याच्यामध्ये ते ह्या सर्व भूमिकेमध्ये ते जे बसणारे असतात ते प्रतिनिधी आपण निवडून देतो आणि तिथं ते जातात. त्याच्यानंतर त्या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते.
प्रामाणिकरित्या आपण आपलं काम करतोय तर आपण पुढे जाऊ शकतो. तसाच राजसत्ताक पद्धतीत ही पद वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे ही जातात. राज्य सत्ताक पद्धतीत. पण आपलं तर गणराज्य आहे आणि लोकशाही राज्य आहे. बरोबर आला लक्षात फरक? चला तर पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? प्रस्तावना म्हणजे काय? उद्देशिकाला काय म्हणतात? उद्देशिकातील 3 मूल्य आहेत ती कोणती? आणि उद्देशिकेतील संज्ञा ही थोडक्यात स्पष्ट करा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.